पनवेल तालुक्यातील चिखले गावातील 16 हेक्टर 62 गुंठे जमीन प्रकरणाने मंगळवारी वेगळं वळण घेतलं आहे। या प्रकरणी गावचे सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी मंगळवारी त्यांच्या राहत्या घरात पोलिसांदेखत फिनाईल प्यायल्याने त्यांना तातडीने पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सध्या या दाम्पत्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत असून सरपंच रुग्णालयामध्ये दाखल असल्याने संबंधित जमीन प्रकरणाची कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे। या जमीन प्रकरणी सरपंच, त्यांची कार्यकारिणी आणि सरपंचांचे पती यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामविस्ताराची परवानगी न घेता प्लॉटिंग केलं होतं। परिणामी सरपंचांचं हे पद रद्द करण्यात येणार होतं। या प्रक्रियेची बुधवारी तारीख पुढे ढकलली गेली असून गेल्या 5 महिन्यांपासून चिखले गावाचे सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी पनवेलच्या प्रांताधिकाऱ्यांकडे या संदर्भात बैठकीची वेळ मागितली होती। 17 मार्च 2025 रोजी सरपंच तांडेल व त्यांच्या पतीने उपोषण सुरू केलं होतं। 12 दिवस उपोषण केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी 8 दिवसात बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं। मात्र अजूनही बैठक घेतली गेली नाहीये। ते ही बैठक आयोजित न केल्याने तांडेल दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे। नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहूयात। एका व्यक्तीची जमीन 1960 साली सरकार जमा झाल्यानंतर त्या जमिनीच्या सातबाऱ्यावरती चिखले ग्रामपंचायतीचं नाव लावण्यात आलं होतं। यानंतर गावचे सरपंच व इतर काही सदस्यांनी गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी मासिक सभेमध्ये आणि 23 डिसेंबरला ग्रामसभेमध्ये ही जमीन गावातील गरजूंना प्रत्येकी 2 गुंठे क्षेत्र वाटप करून गावठाण विस्तार करावा, तसंच त्यांना घरपट्टी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला। ग्रामविकास अधिकाऱ्यांनी याबाबत जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत असे ठराव घेणं बेकायदा ठरेल असे सांगून या जागेवरती अतिक्रमण करून त्या जमिनीचे प्लॉटिंगची जाहिरात केली आहे। याबाबत सरपंच व इतर सदस्यांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांमार्फत सरपंच व इतर सदस्यांची चौकशी आणि पद रद्द करण्याची कारवाई सुरू झाली। 15 जुलैला एक सुनावणी झाली। त्यानंतर 30 जुलैला दुसरी सुनावणी करण्याचे नियोजन असतानाच सरपंच महिलेने तिच्या पतीसह फिनाईल प्राशन केल्याची ही घटना घडली आहे।